Hello student, in previous lecture of chemical reaction and equation, we have started the types of chemical reaction. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन स्टार्ट केलेले आहे. आता ते जे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण इन डिटेल सगळे बघणार आहोत. त्यातला एक टाइप जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि तो म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन. इन कॉम्बिनेशन रिएक्शन we learn that when two or more reactant combine to form a single product, it is called as combination reaction. ही जी कॉम्बिनेशन रिएक्शन आहे याचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले होते. आठवत असतील तर बघा, मॅग्नेशियम जर बर्न केला इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन वी गेट मॅग्नेशियम ऑक्साइड MgO मिळतो. नेक्स्ट अमोनिया अँड प्लस क्लोरीन जर कंबाईन झालं तर अमोनियम क्लोराइड हा जो आहे तो प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळतो. सो हे आपण काही कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल बघितलेले. एक्झाम्पल सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याची लिहून प्रॅक्टिस करा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट करतोय डिकम्पोजिशन रिएक्शन. So in decomposition reaction, first they have given the definition of decomposition reaction. The reaction in which two or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. मुलांनो, मी कॉम्बिनेशनचे एक जनरल इक्वेशन तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलं होतं आणि त्यात सांगितलेलं सपोज A जर एक रिएक्टंट असेल आणि B हा दुसरा रिएक्टंट असेल तर दोन रिएक्टंट एकत्र येतात आणि सिंगल प्रोडक्ट दॅट इज AB हा सिंगल प्रोडक्ट तयार होतो आणि याला आपण म्हणत होतो कॉम्बिनेशन रिएक्शन. ह्याच्या अपोजिट डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. द रिएक्शन इन विच टू और मोर प्रोडक्ट, या रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होणार आहेत. कॉम्बिनेशन मध्ये किती तयार झाला होता? एकच प्रोडक्ट. इथं किती तयार होणार आहेत? दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम सिंगल रिएक्टंट. इथे रिएक्टंट किती आहे? सिंगल. आणि तिथे रिएक्टंट किती होते? दोन किंवा दोन पेक्षा जास्त. म्हणजे अपोजिट लगेच लक्षात येईल. व्हेन टू रिएक्टंट कंबाइन अँड फॉर्म सिंगल प्रोडक्ट इट इज कॉल्ड ॲज कॉम्बिनेशन रिएक्शन. अँड व्हेन वन reactant is decomposed and form two or more product it is called as decomposition reaction. बघा या ठिकाणी आपण रिएक्टंट AB एकच घेतलेला आहे, डिकम्पोज झाला आणि काय तयार झाले तुम्हाला? दोन प्रोडक्ट A आणि B हे दोन प्रोडक्ट या ठिकाणी तयार झालेले. सो दिस इज डिकम्पोजिशन रिएक्शन. फायनली एकदा डेफिनेशन सांगते, सगळ्यांनी नोटबुक मध्ये ही नोट डाऊन करायची आहे. बोर्डवरचं पॉज करावं तर 2 मिनिट आणि हे डेफिनेशन आणि याच्या खालच्या रिएक्शन तुम्हाला सगळ्यांनी लिहून घ्यायचे. So the reaction in which two or more product, हे महत्वाचे आहे. How many products are formed? Two or more product. And how many reactants are there? Are formed from single reactant. It is called as decomposition reaction. या reaction ला आपण decomposition reaction म्हणतो. Now they have given some example. So out of this first example, C12H22O11. It is the formula of sugar. हा शुगरचा फॉर्म्युला आहे आणि तिथे त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मी नंतर ऍक्टिव्हिटी रीड करते. पहिल्यांदा बघा ऍक्टिव्हिटी काय आहे. एखादं बाउल, एखादं भांडं घ्यायचं तुम्हाला आणि त्या भांड्यामध्ये शुगर घ्यायचे. ते भांडं तुम्हाला गॅसवरती ठेवून हीट करायचं आहे. सो मी इथे ट्रायंगल ड्रॉ करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगल इंडिकेट्स द हीटिंग प्रोसिजर. हीटिंग प्रोसिजर इंडिकेट करतोय. सो या शुगरला तुम्ही हीट केलं, काय होईल? पहिल्यांदा शुगर मेल्ट व्हायला सुरुवात होईल. बघा तुम्ही हे करून बघू शकता थोडीशी शुगर घेऊन. त्यानंतर मेल्ट झाल्यानंतर फर्दर हीटिंग कंटिन्यू ठेवायचं, सुरूच ठेवायचं. ते मेल्ट झालेलं अजून हीट होत जाईल. त्यातलं जे काही वॉटर आहे ते इव्हॅपोरेट होतं आणि खाली ब्लॅक कलरचा सबस्टन्स भांड्यात शिल्लक राहतो आणि तो जो ब्लॅक कलरचा सबस्टन्स आहे तो म्हणजे कार्बन आहे. कार्बनचा कलर असतो ब्लॅक. सो बघा फॉर्म्युला C12H22O11. याच्यामध्ये खाली काय शिल्लक राहिलेला आहे? कार्बन. आणि याच्यामधून काय निघून गेलेलं आहे? वॉटर. व्हेपरच्या फॉर्म मध्ये निघून जातं. सो बघा आपल्या मेन रिएक्शनच्या डेफिनेशन कडे या. डेफिनेशन मध्ये सांगितलं रिएक्टंट किती घ्या? एकच. आणि प्रोडक्ट किती तयार होतील? दोन किंवा दोन पेक्षा जास्त. रिएक्टंट कोण आहे इथं? शुगर. शुगरचा फॉर्म्युला C12H22O11. आणि प्रोडक्ट काय तयार झाले? एक तयार झाला कार्बन आणि दुसरा तयार झाला H2O. आता मुलांनो हे मी डायरेक्ट बॅलन्सिंग लिहिलेलं आहे, पण तुम्हाला जर इक्वेशन लक्षात ठेवायचं झालं तर तुम्हाला हे असं लक्षात ठेवायचं. पहिला शुगरचा फॉर्म्युला लर्न करावा लागेल. C12H22O11. हिला हीट केलं. कुठले दोन प्रोडक्ट मिळाले? वन इज कार्बन अँड अनदर इज वॉटर. हे दोन प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळालेले. आता हे इक्वेशन बॅलन्स आहे का?
तर नाहीये. बघा तुम्ही चेक करा, इकडे कार्बन किती दिसत आहे 12 आणि इथे कार्बन किती आहे एकच आहे. मग बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या फॉर्म्युलाच्या समोर नंबर लिहू शकता. मग या ठिकाणी आपण कार्बनच्या समोर लिहिणार आहोत 12. सो नाव कार्बन इज बॅलन्स्ड. आता पुढे चेक करा, हायड्रोजन इथे किती आहेत 22 आणि इथे किती हायड्रोजन आहेत फक्त 2. ओके, मग आता जर हे बॅलन्स करायचं झालं तर बघा तुम्ही जर इथं 11 लिहिलं हायड्रोजनच्या समोर तर 11 2 जार 22, 11 दुने 22. हायड्रोजन किती झाले इथे 22 आणि हा 11 ऑक्सिजनला सुद्धा लागू होतो. सो ऑक्सिजन किती झाले 11 आणि याही बाजूला ऑक्सिजन 11. सो दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड. सो पहिली डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. पुन्हा एकदा बघा, एकच रिॲक्टंट घेतला आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार झाले. या प्रोसेस मध्ये आपण हीटिंग केलं आणि हीटिंगने डिकम्पोजिशन झालं. आता सेकंड रिॲक्शन बघा, त्याची पुन्हा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. एक टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते घेतलेले आहे. त्यालाही तुम्हाला हीट करायचे आणि जेव्हा तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटला हीट करता तेव्हा तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळतात. एक आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. ही ऍक्टिव्हिटी आपण या टॉपिक मध्ये सुरुवातीलाच बघितलेली आहे. मग आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे त्यांनी एक बेंड ट्यूब घेतलेली आहे. त्याची डायग्राम सगळ्यांनी बघा. तर या ठिकाणी बघा ही एक टेस्ट ट्यूब घेतलेली आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेले आहे. त्याला हीट केलेले विथ द हेल्प ऑफ बर्नर. हीट केल्यानंतर यात एक बेंड ट्यूब आहे आणि ही बेंड ट्यूब पुढे अजून एका टेस्ट ट्यूब मध्ये इन्सर्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर तिथे एक सोल्युशन घेतलेलं आहे आणि ते सोल्युशन आहे लाईम वॉटर. सो लाईम वॉटर मध्ये तर आता पुन्हा एकदा बघा, ही तुम्हाला डायग्राम समजून घ्यायची, ऍक्टिव्हिटी समजून घ्यायची आणि रिॲक्शन पण लक्षात ठेवायचे. सो बघा काय घेतलं आपण टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट. त्याला काय केलेली आहे हीट. हीट मध्ये पहिला प्रोडक्ट तयार झाला कॅल्शियम ऑक्साईड आणि एक गॅस तयार झाला. कोणता गॅस कार्बन डायऑक्साईड. सो इथं जो काही गॅस तयार झालेला आहे तो गॅस ही जी बेंड ट्यूब आहे त्या बेंड ट्यूब मधून दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये जातोय. ही जी दुसरी टेस्ट ट्यूब आहे या ट्यूब मध्ये आपण काय घेतलेलं आहे लाईम वॉटर. सो बघा याच्यावरती 2 पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात एक्झामला. डायरेक्ट रिॲक्शन विचारली जाऊ शकते. 2 असा क्वेश्चन असतो की इथं कार्बन डायऑक्साईड तयार झाला, हे कसं कन्फर्म केलं तर कार्बन डायऑक्साईड तयार झाला की नाही झाला हे चेक करण्याची ही टेस्ट आहे. ती जो काही गॅस तयार झालेला आहे तो लाईम वॉटर मधून पास करा. जर तो कार्बन डायऑक्साईड असेल तर त्या कार्बन डायऑक्साईड मुळे लाईम वॉटर मिल्की होतं, मिल्की कलरचं दिसतं. तर हा एक क्वेश्चन आणि एक्सपेक्ट केलं नव्हतं पण या डायग्राम वरती सुद्धा एक क्वेश्चन विचारला होता आणि जी डायग्राम बोर्डला काढून दिलेली म्हणजे फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन होता आणि 4 ऑप्शन होते. 4 ऑप्शन मध्ये 4 वेगवेगळ्या पद्धतीने डायग्राम दिलेला. सगळ्या डायग्राम मध्ये 2 टेस्ट ट्यूब होत्या. फरक त्यांनी बेंड ट्यूब मध्ये केला होता. एका बेंड ट्यूब एका ठिकाणच्या डायग्राम मध्ये तिचं टोक वरती आणि ह्या बेंड ट्यूबचं टोक जे आहे ते या लाईन वॉटर मध्ये डीप झालं होतं. दुसऱ्या डायग्राम मध्ये उलट केलेलं. दुसऱ्या डायग्राम मध्ये हे ट्यूब हे जे टोक आहे ते ह्याच्यामध्ये डीप झालं होतं त्या सोल्युशन मध्ये कॅल्शियम कार्बोनेटच्या आणि गॅसचं इकडचं जे आहे ते लाईन वॉटर मध्ये डीप झालं नव्हतं. तिसरी जी ट्यूब होती त्यात दोन्ही पण याच्यात डीप केले होते आणि चौथ्या ट्यूब मध्ये दोन्हीही वरती होते. सो अशा पद्धतीनं 4 वेगवेगळ्या डायग्राम दिलेल्या. बऱ्यापैकी सगळ्या सारख्या वाटतात आणि बऱ्याचदा मुलं एवढं बारकाईने बघत नाहीत की ही बेंड ट्यूबची टोकं बुडालेली आहेत की वरती आहेत. पण तेही महत्वाचं आहे. इथलं जे आहे कॅल्शियम कार्बोनेटच्या ट्यूब मध्ये जी बेंड ट्यूब आहे तिचं हे जे टोक आहे टिप आहे ते वरतीच राहिलं पाहिजे, यात बुडालेलं नसलं पाहिजे. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो तो इथून ह्या बेंड ट्यूब मध्ये येतो आणि जी लाईम वॉटर मध्ये त्याचं एंड आहे ते एंड लाईम वॉटरच्या सोल्युशन मध्ये डीप झालं पाहिजे, बुडालेलं असलं पाहिजे. जर बुडालेलं असेल तर तो गॅस त्या लाईम वॉटर मध्ये मिक्स होतो आणि ते वॉटर मिल्की होतं. सो इतक्या बारकाईने हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. सो इथे आपली सेकंड डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. डिकम्पोजिशन आहे का बघा. रिॲक्टंट किती घेतला 1, प्रोडक्ट किती तयार झाले 2 आणि याही प्रोसेस मध्ये आपण काय केलेलं आहे हीटिंग केलेलं आहे. तिसरी बघा H2O2. सगळ्यांना माहिती आहे का बघा, कदाचित तुम्ही सगळ्यांनी हे यूज केलं असेल, तुम्हाला माहितीही असेल पण आठवत नसेल तर H2O2 याचा सायंटिफिक नेम आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड, यालाच HP असं सुद्धा म्हणतात. आणि जर कधी आपल्याला जखम झाली तर ती जखम क्लीन करण्यासाठी मेडिकलमध्ये एक लिक्विड मिळतं HP किंवा हायड्रोजन पॅरॉक्साईड सुद्धा म्हटलं जातं. ते जखमीवरती जर टाकलं तर ते फसफसतं किंवा असा फेस येतो त्याला. तर हा जो H2O2 आहे तो बॅक्टेरिया तिथं किल करायला हेल्प करतो.
सो H2O2 हा नॅचरली डिकम्पोज होतो. याला बाहेरून तुम्हाला हीट करावं लागत नाही किंवा अजून दुसरी कुठली गोष्ट करावी लागत नाही. हा अनस्टेबल आहे, डिकम्पोज होतो आणि दोन गोष्टी तयार होतो. एक आहे H2O आणि दुसरा आहे ऑक्सिजन. ओके, मग आता रिॲक्टंट घेतला एक, प्रोडक्ट तयार झाले दोन. ही सुद्धा डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण या ठिकाणी बघितली, हायड्रोजन पेरॉक्साईड. त्यानंतरची नेक्स्ट जी दिलेली आहे त्या रिॲक्शन मध्ये वॉटर घेतलेले आहे, पण खाली बघा ऍसिड्युलेटेड वॉटर असं लिहिलेलं आहे. ऍसिड्युलेटेड वॉटर म्हणजे ते जे वॉटर आहे ते ऍसिडिक बनवले, त्याच्यामध्ये थोडंसं ऍसिड घालून, आणि हे जे ऍसिड्युलेटेड वॉटर आहे याच्यामधून करंट पास केला. जर वॉटरमधून करंट पास केला तर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि दोन गॅसेस रिलीज होतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सी, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. अपवर्ड ॲरो जे आहेत ते गॅस इंडिकेट करतो, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आता हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे का बघा. इकडे हायड्रोजन 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. सो हायड्रोजन इज बॅलन्स्ड. ऑक्सिजन चेक करा, इकडे 2 आणि इथे ऑक्सिजन किती आहे 1. सो जर तुम्हाला बॅलन्स करायचं झालं तर तुम्हाला इथे लिहावं लागेल 2. ओके, सो आता ऑक्सिजन बॅलन्स झाला. मात्र आता हायड्रोजन चेक करा, 2 2 4 आणि इथे हायड्रोजन किती आहे फक्त 2. सो हे बॅलन्सिंग साठी आपण लिहिणार आहे 2. सो या पद्धतीनं ही रिॲक्शन सुद्धा बॅलन्स झाली. सो तुम्ही बघा, पुन्हा एकदा रिपीट करते. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच 2 or more product are formed from a single reactant. एकाच रिॲक्टंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट जर तयार होत असतील तर त्याला म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यानंतर किती रिॲक्शनचे एक्झाम्पल बघितले? 4. त्यातलं पहिलं शुगर डिकम्पोज होऊन तयार काय झालं? कार्बन अँड वॉटर. सेकंड होतं कॅल्शियम कार्बोनेट. आफ्टर डिकम्पोजिशन वी गेट कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. Next is hydrogen peroxide. After its decomposition, we get water and oxygen. And finally, when we take acidulated water and we pass current through that water, then we get hydrogen and oxygen. These two gases. So this is about the decomposition reaction. So next start करण्याआधी मध्ये काही क्वेश्चन असेल किंवा कुठली ऍक्टिव्हिटी काही राहिलेलं असेल तर ते एकदा आपण चेक करूया. सगळ्यांनी टेक्स्ट बुक मध्ये बघा. इन डिकम्पोजिशन रिॲक्शन सुरुवातीला त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिले बघा? ॲपॅरेटस, इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सन बर्नर, शुगर, केमिकल्स मध्ये शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड हे दिलेले आहे. ठीक आहे, आता प्रोसिजर मी रीड करते. सगळ्यांकडे टेक्स्ट बुक आहे, त्याच्यामध्ये लक्ष द्या. टेक्स्ट बुक नसेल तरी शांतपणे ऐका. जे मी आता एक्सप्लेन केलं त्याच ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. सो बघा, फर्स्ट टेक सम शुगर इन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बन्सन बर्नर. सो इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये शुगर घ्या आणि बन्सन बर्नरने हीट करा. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ अ बर्न आउट ब्लॅक सबस्टन्स. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ऍक्टिव्हिटी. सो बघा, थोड्या वेळानंतर तुम्हाला त्या इव्हॅपोरेटिंग डिशच्या बॉटमला ब्लॅक सबस्टन्स दिसेल. सो या ऍक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली काय झालं असेल? So in the above activity, single reactant sugar, single reactant कोण आहे? sugar is divided into two substance. तो दोन substance मध्ये divide झाला, एक कार्बन आणि दुसरा water. The reaction in which there is only one reactant giving rise to two or more product is called decomposition reaction. ज्या रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट असतो आणि त्याच्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्या रिॲक्शनला म्हटलं जातं डिकम्पोजिशन. ही ऍक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, सगळ्यांनी नीट केअरफुली रीड करा. कॅल्शियम कार्बोनेट, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचे आणि फ्रेशली प्रिपेअर केलेलं लाईम वॉटर. नेक्स्ट बघा, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब, फिट बेंड ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर कॉर्क. Insert the other end of bent tube in freshly prepared lime water taken in other test tube. Heat powdered calcium carbonate in the first test tube strongly. The lime water will turn milky. So एक टेस्ट ट्यूब घ्या, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, तुम्हाला शहाबादी फरशी वगैरे माहिती आहे, तिचे तुकडे की अशी पावडर केली जाते, ते घ्या, त्याला हीट करा. त्याच्यावरती एक बेंड ट्यूब बसवलेली आहे ग्लासची. तर ही बेंड ट्यूब रबर कॉर्कच्या मदतीने त्याच्यामध्ये फिट करा आणि या बेंड ट्यूबचं जे दुसरं एंड आहे ते फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटरमध्ये ते एंड डीप करा. हे केल्यानंतर तुम्ही याला हीट करणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं तर कोणता गॅस रिलीज होईल? कार्बन डायऑक्साईड. आणि हा गॅस कशामध्ये मिक्स होणार आहे? लाईम वॉटरमध्ये. आणि यामुळे लाईम वॉटर कसं होणार आहे? मिल्की. इथे रिॲक्शन दिलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 डिकम्पोज झाला हीट केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला? कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. ओके, वी सॉ इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट undergoes decomposition reaction and the carbon dioxide gas
form turns the lime water milky. The second product of the reaction, the calcium oxide powder remains behind in the first test tube. Similarly, in another reaction, hydrogen peroxide naturally undergoes slow decomposition into water and oxygen. So calcium carbonate ची ऍक्टिव्हिटी सगळ्यांना कळली का बघा. आणि ही रिएक्शन लगेच दुसरी दिलेली त्यांनी, हायड्रोजन पेरॉक्साइड नॅचरली अंडरगोज स्लो डिकम्पोजिशन. इथं मला तुम्हाला हे नमूद करायचे बघा. पहिली रिएक्शन शुगर कसं डिकम्पोज झाली, आपण तिला हीट केलं. दुसरी रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेट कसं डिकम्पोज झालं, इथंही आपण हीट केलं. तिसरी रिएक्शन H2O2, इथं दिलेले स्टेटमेंट नॅचरली अंडरगोज डिकम्पोजिशन. नॅचरली स्लो डिकम्पोजिशन त्याचं होतच असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात. एक आहे वॉटर आणि दुसरा आहे ऑक्सिजन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं. कॅन यू रिकॉलच्या खाली दिलेलं, वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड that water decomposes into hydrogen and oxygen gases on passing electric current through acidulated water. This decomposition takes place by means of electrical energy. Therefore, it is called electrolysis. So ही शेवटची रिएक्शन हे म्हणताय तुम्ही 9th मध्येच हे शिकलेले आहात. सो तिथं हे झालेले तुम्हाला ॲसिड्युलेटेड वॉटर घेतलं आणि त्यातून जर करंट पास केला तर तुम्हाला दोन गॅस मिळतात. एक आहे हायड्रोजन आणि दुसरा गॅस मिळतो ऑक्सिजन. येते लक्षात का बघा सगळ्यांच्या. आणि करंटच्या मदतीने डिकम्पोजिशन केलं म्हणून याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोलिसिस. शब्द नीट लक्षात ठेवा. इलेक्ट्रो फॉर इलेक्ट्रिक करंट अँड लिसिस मीन्स breakdown. So it is broken with the help of electric current. So see, there are 4 reactions, out of which in first 2 reaction we have carried out heating, decomposition with the help of heating. Third reaction, naturally decomposition take place, slow decomposition. And in fourth reaction we have supplied electric current, and with the help of current we have carried out decomposition. So this is about the decomposition reaction. Now in the box they have given one more information. Many degradation process take place in the nature surrounding us. Organic waste is decomposed by microorganism and as a result manure and biogas are formed. Biogas is used as fuel. So बघा आपल्या आजूबाजूला नेचरमध्ये डिग्रेडेशनची प्रोसेस कंटिन्यू सुरू असते. म्हणजे तुमच्या घरामधला कचरा म्हणजे केळीची सालं असतील, भाजीपाल्यांची देठं असतील, खरकट असेल, जे काही असेल ते आपण घराबाहेर फेकून देतो. मग ते तिथं वर्षानुवर्ष तसंच राहिलं असं होत नाही. काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येतं ते काळसर होतं आणि नंतर हळूहळू ते तिथलं डिकम्पोज झालेलं असतं. सो त्यांचं जे डिग्रेडेशन आहे ते सुद्धा एक प्रकारचं डिकम्पोजिशनच आहे. मग आता ते डिकम्पोजिशन होण्यासाठी आपण हिटिंग केलं का, नाही. त्याला ऍसिड घातलंय का, नाही. मग ते डिकम्पोजिशन आपोआप नॅचरली कसं झालं, तर ते मायक्रोब्सनी घडून आणलेलं आहे. सॉइलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते ही डिकम्पोजिशनची रिॲक्शन कॅरी आउट करतात. मुलांना अजून एक गोष्ट, तुम्ही बायोगॅस प्लांट 9th मध्ये शिकला आहात. त्या प्लांटमध्ये आपण जे स्लरी टाकतो त्यात काय काय असतं, ॲनिमल डंग असतं, ॲनिमल वेस्ट असतो, युरिया असतं किंवा बाकीचं जे काही वेस्ट मटेरियल असेल तर ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि तिथं अनएरोबिक बॅक्टेरिया ते डिकम्पोज करतात आणि त्याच्यामध्ये काय तयार होतो, मिथेन गॅस आणि अजून एक गॅस तयार होतो. आठवत असेल तर बघा दुसरा गॅस असतो कार्बन डायऑक्साईड. सो बघा ही पण एक प्रकारची डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. सो ॲक्टिव्हिटीसह आपला हा पॉईंट झालेला आहे. फक्त एक क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल, इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन by decomposition of water by means of heat, electricity or light? ओके, ते म्हणतात की वॉटरचं डिकम्पोजिशन करून हायड्रोजन प्रोड्यूस करणं शक्य आहे का. आणि वॉटरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी त्यांनी हीट, इलेक्ट्रिसिटी आणि लाईट 3 ऑप्शन दिलेले. याच्या मदतीने तुम्ही करू शकता. तर बघा करू शकतोय का आणि हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होईल का, हा त्यांचा क्वेश्चन आहे. कारण हायड्रोजन फ्युचर मधलं फ्युएल म्हटलं जातं, याला कदाचित ते फ्युएल म्हणून यूज केलं जाऊ शकतं. सो इथं आपला सेकंड टाइप संपलेला आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. मुलांना किती टाइप सांगितलेले रिॲक्शनचे, मेन 4 तरी आहेत. पहिलं कॉम्बिनेशन, 2 डिकम्पोजिशन, 3 डिस्प्लेसमेंट आणि 4 डबल डिस्प्लेसमेंट. अजूनही आहेत पुढे पण हे मेन 4 आहेत. तर त्यातलं फर्स्ट झालेलं आहे, सेकंड झालेलं आहे. आता आपण थर्ड सुरू करतोय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सगळ्यांनी रिॲक्शनचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल, याचे एक्झाम्पल खूप इझी आहे, फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचे. सगळ्यांनी हवं तर हे व्हिडिओ पॉज करून बोर्डवरची इन्फॉर्मेशन तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता.
reaction, the reaction in which the place of ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion. ओके, आता डेफिनेशन बरीच मोठी वाटते किंवा ते लक्षात ठेवायला पण अवघड वाटते, पण एक एक्झाम्पल होता, कदाचित तुमच्या एक्झाम्पलवर लक्षात येईल. सो बघा, CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट, CuSO4 प्लस Fe जर असेल तर याच्यामध्ये पहिला बघा, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. हे महत्त्वाचे आहे की लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची प्लेस कोणीही कोणाची प्लेस घेऊ शकत नाही. लेस रिॲक्टिव्हच्या जागी मोर रिॲक्टिव्ह होऊ शकतं, व्हायसे वर्सा होणार नाही. म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या जागी लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट येऊ शकत नाही. सो बघा, या ठिकाणी आयर्न जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि या ठिकाणी जो कॉपर आहे तो लेस रिॲक्टिव्ह आहे. सो काय म्हटलेलं आहे, द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह. इथं कॉपरचा आयन आहे, मग या लेस रिॲक्टिव्ह आयनची जागा कोण घेणार आहे, अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. हा दुसरा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, हा एलिमेंट याची जागा घेणार आहे आणि घेताना तो स्वतःचा काय तयार करतो, आयन तयार करतो बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन. रिपीट, द रिॲक्शन इन विच the place of less reactive ion not iron नाही, iron म्हणजे the reaction in which the place of ion of less reactive element is taken by another more reactive element by formation of its own ion. It is called as displacement reaction. याला आपण displacement म्हणतोय. काय रिॲक्शन असेल बघा, FeCu च्या जागी येईल आणि तयार होईल FeSO4 आणि तिथला Cu बाजूला होईल. सो या पद्धतीने हे जे झालं त्याला काय म्हणणार आहे आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे त्याचं एक अपोजिट कंडिशन देते. समजा FeSO4 आहे आणि प्लस Cu घेतला तर ही रिॲक्शन होईल का, तर याचा आन्सर आहे नाही. का नाही होणार, कारण मी आत्ताच सांगितलं आयर्न कसं आहे, कॉपर पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. कंपॅरेटिव्हली चेक करायचं आहे आणि याच्यापेक्षा कॉपर कसं आहे, कमी रिॲक्टिव्ह आहे. कमी रिॲक्टिव्ह मोर रिॲक्टिव्हची जागा घेऊ शकत नाही, म्हणजे यांची रिॲक्शन होऊन असा प्रोडक्ट तयार होणार नाहीये. CuSO4 प्लस Fe असं होणार नाही. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. ओके, आता मग हे लिहायला तर सोपी रिॲक्शन आहे, यात काय अवघड नाही हे लक्षात ठेवायला. पण मुद्दा असा येतो की तुम्हाला कळणार कसं की मोर रिॲक्टिव्ह कुठला आहे आणि लेस रिॲक्टिव्ह कुठला आहे. तर याचा आन्सर आपल्याला मेटलर्जी हा जो पुढचा लेसन आहे त्या लेसन मध्ये तुम्हाला मिळेल. तिथे एक चार्टच दिलेला आहे एलिमेंटचा आणि त्याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण आहे आणि लेस रिॲक्टिव्ह कोण आहे हे सांगितलेलं आहे. सो तिथं ते तुम्हाला अजून डिटेल कळेल. सो त्याचा आत्ताच तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे दोन एक्झाम्पल दिलेले ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. सो CuSO4 प्लस Fe वी विल गेट FeSO4 प्लस Cu. नेक्स्ट रिॲक्शन एक दिलेली आहे CuSO4 प्लस Pb. Pb means lead. Copper sulfate plus lead, it gives PbSO4 plus Cu. So this is displacement reaction. इथं displacement reaction झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट तिथं त्यांनी डेफिनेशनच्या खाली एक तुम्हाला नोट दिलेली आहे. We will learn about reactivity of element in the chapter on metallurgy. The element iron and lead similar to zinc displace copper from its compound. ओके, सो हे जे एलिमेंट आहेत ह्यांनी डिस्प्लेस केलं कॉपरला, बाकीचे काही करू शकणार नाही. मग कोण करू शकेल डिस्प्लेस, कोण नाही करू शकणार हे तुम्हाला त्या सिरीज वरून कळणार आहे. सो त्या लेसन मध्ये तेव्हा शिकताना तुम्हाला कळेल. सो आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, डेफिनेशन अँड एक्झाम्पल. डेफिनेशन रिपीट करा. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. माझ्यासोबत म्हणायचंय, द रिॲक्शन इन विच the place of ion of less reactive element is taken by another more reactive element by formation of its own ion. This reaction is called as displacement reaction. So इथे आपली displacement reaction जी आहे ती संपलेली आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये या दोन रिॲक्शन दिलेल्या आहेत आणि कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. या तुम्ही कंप्लीट करू शकता. सो इथे डिस्प्लेसमेंट झालेली आहे आणि याबरोबरच आपल्या तीन रिॲक्शन संपतायत. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.
सगळ्यांचा होमवर्क हा असेल की प्रत्येक रिॲक्शनचे डेफिनेशन लिहायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आणि तिथं जे काही कॅन यू रिकॉल यूज युअर ब्रेन पॉवर हे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सुद्धा तिथं सॉल्व करायचे. नाव नेक्स्ट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. इथपर्यंत जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि त्यांचे एक्झाम्पल लर्न करा. थँक्यू.